नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला बटाटा आणि मटारची रस्सा भाजी करून दाखवणार आहे. बघा, सुंदर भाजी आपली तयार झाली आहे. त्याबरोबर मल्टीग्रेन आट्याची भाकरी केलेली आहे, सॅलड आहे आणि आवळ्याचं क्रश लोणचं आहे. हे आपलं आजचं जेवण तयार आहे. बघू शकता तुम्ही भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे आणि चटपटीत चमचमीत झालेली आहे. संक्रांतीचं गोड खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की करून बघा. भरपूर आता मटार आलेले आहे बाजारात, नक्की करा. तर आपल्याला या भाजीसाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते. एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2 मोठे चमचे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. मूठभर कढीपत्ता घेतलेला आहे, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला यासाठी लागणार आहे मटार. मटार मी भरपूर घेतलेले आहे, तुम्ही थोडेसे कमी जास्त घेऊ शकता. तिथे 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ही भाजी करायची आहे. तर हा कांदा मी कट करून घेणार आहे, टोमॅटो कट करून घेणार आहे आणि आता आपण लोखंडी तवा घेतलेला आहे, तो तापवलेला आहे छान आणि त्यात आपल्याला कांदा खमंग भाजून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर भाजायचा नाही आहे आपल्याला कांदा, मंद गॅसवरच आपल्याला गुलाबी रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप काळा केला की भाजीचा रंग बदलतो, म्हणून खूप काळा करायचा नाही आहे आपल्याला. खमंग पण छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात कांद्याचा रंग बदललेला आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहे. त्यानंतर आपल्याला किंचित त्यात तेल टाकायचं आहे, म्हणजे खमंग आपला कांदा भाजला जातो. तुम्ही बघू शकतात की कांद्याचा रंग बदलला आहे आणि छान भाजून तयार आहे. या कांद्यावरच आपल्याला खोबरं टाकायचं आहे. सेपरेट खोबरं आपल्याला भाजायचं नाही आहे, कारण ते अगदी बारीक किसलेलं आहे, त्यामुळे जळण्याची शक्यता असते. आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा नाही आहे. खोबरं मी टाकलेलं आहे भाजायला, ते सुद्धा छान खमंग होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता खोबरंही आपलं भाजून तयार झालेलं आहे, त्याचा रंग बदललेला आहे आणि आता हे मी काढून घेतलेलं आहे. त्याच तव्यात आपण अद्रक आणि लसूण टाकणार आहोत, ते सुद्धा किंचित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यातच मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर तुम्ही थोडीशी कमी जास्त घेऊ शकतात, चालेल. हे सुद्धा आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आपलं हे सगळं भाजून तयार आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं आणि कांदा. टोमॅटो आपल्याला भाजायचा नाही आहे. हे सगळं आता आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे, पण थोडंसं किंचित गार झाल्यानंतर. एकदम गरम गरम आपल्याला वाटायचं नाही आहे. तुम्ही बघू शकतात टोमॅटो मी घेतलेला आहे त्यातच आणि हे छान आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. आपला मसाला वाटून तयार आहे. मी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तेल जास्त लागत नाही आहे या भाजीला. हे बघा, छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला आणि त्यात नंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. ही भाजी 4 ते 5 माणसांसाठी तयार होते. थोडासा मी कढीपत्ता अजून टाकलेला आहे. कढीपत्ता सुंदर लागतो म्हणून कढीपत्ता टाकलेला आहे. त्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपला मसाला लवकर परतला जातो आणि खमंगही होतो, म्हणून मीठ आता आपल्याला यात टाकायचं आहे आणि तेलही छान सुटतं, म्हणून मीठ आपण आत्ताच टाकणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकतात की 7 ते 8 मिनटं झालेली आहे आणि मसाला आपला परतला जातो आहे. तुम्ही बघू शकतात आता 10 मिनटं झालेली आहे. मसाला आपला परततो आहे आणि कडेने तेल सुटलेलं आहे छान. आणि ह्या स्टेजला आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. मी 2 चमचे गोडा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धणे जिरे पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा तिखट घेतलेला आहे. आता गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला, काळा मसाला, कुठलाही मसाला घेतला तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला जो आवडत असेल तो मसाला घ्यायचा आहे आणि त्यात हे सगळं मिक्स करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता परत याला मसाल्याला तेल सुटलं पाहिजे, म्हणजे आपले मसाले छान परतले जातात. हे बघा, तुम्ही बघू शकता थोडासा घट्ट गोळा झालेला दिसतोय आपल्याला. आणि आता आपल्याला टाकायचा आहे यात मटार. मटार आधी टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे तो मसाल्याबरोबर छान परतला जातो आणि थोडासा मऊ पण होतो आणि शिजतो पण. आता हा मटार तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता. ज्यांना आवडत नसेल तर तुम्ही कमी घेऊ शकतात, आवडत असेल तर आणखी थोडा घेतला तरी काहीच हरकत नाही. बटाट्याचं आणि मटारचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. उत्तमच होते ही भाजी. आता या स्टेजला आपण छान परतून घेतलेला आहे. 3 ते 4 मिनटं आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे. मटार परतून झाल्यानंतर आपल्याला यात उकळतं पाणी टाकायचं आहे. आपल्याला गार पाणी टाकायचं नाही आहे. गार पाणी टाकलं तर कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते, म्हणून आपल्याला उकळतं पाणी त्यात टाकायचं आहे आणि छान भाजीला उकळी येऊ द्यायची आहे.
तुम्ही बघू शकता, तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीने ॲडजस्ट करू शकता. थोडंसं पाणी तुम्हाला जास्त हवं असेल तर टाकू शकतात किंवा अगदी घट्ट भाजी हवी असेल तर पाणी तुम्ही कमी टाकायचं आहे. आता आपल्याला भाजीला उकळी काढायची आहे. एक उकळी आलेली आहे भाजीला आणि त्यात आपण 2 बटाटे टाकायचे आणि 1 बटाटा आपल्याला कुस्करून टाकायचा आहे. हे उकडलेले बटाटे आहे. मी 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला भाजीत टाकायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकतात आता ही भाजी जरा पातळ दिसती आहे, पण ही आता उकळणार आहे आणि त्यात बटाटेसुद्धा आपण टाकणार आहोत. त्यामुळे थोडीशी किंचित ही भाजी पातळ करायची आहे आणि मसालेसुद्धा आपण कमीच वापरलेले आहे. आता हा बटाटा आपण टाकायचा आहे त्यात आणि भाजी कालवून घ्यायची आहे आणि परत एकदा एक उकळी काढायची आहे. एक उकळी काढल्यानंतर हा बारीक केलेला बटाटा त्यात टाकणार आहोत. एक उकळी आलेली आहे, त्यानंतर आपण हा बारीक केलेला बटाटा त्यात टाकणार आहोत. या बटाट्यामुळे काय होतं की या बटाट्यामुळे भाजीला आपोआपच घट्टपणा येतो आणि खूप मसाले किंवा कांदा खोबरं जास्त वापरण्याची गरज भासत नाही. आपोआपच ही भाजी घट्ट होते. म्हणून एक बटाटा मी कुस्करून त्यात टाकलेला आहे. आता परत आपल्याला उकळी काढायची आहे आणि वरून कोथिंबीर पेरायची आहे. सुंदर आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला आता घट्ट पातळ कशी हवी असेल तशी तुम्ही ही भाजी उकळून घ्यायची आहे आणि आपली भाजी आता तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि किंचित गार झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही बघू शकतात किती मस्त छान तेलाचा तवंग आलेला आहे. सुंदर चवीला भाजी झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढून दाखवते. हे बघा, छान घट्टपणा सुद्धा आलेला आहे त्या भाजीला. आता या भाजीला आपण एकच कांदा वापरलेला आहे आणि 2 चमचेच खोबरं वापरलेलं आहे, तरी भाजीला छान घट्टपणा आलेला आहे, कारण आपण एक बटाटा त्यात कुस्करून टाकलेला आहे. म्हणून सुंदर भाजी तयार झाली आहे. अगदी 4 ते 5 माणसांसाठी ही भाजी पुरे होते. अगदी भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खा, पराठ्याबरोबर खा किंवा वरण भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते. तुम्ही बघू शकतात किती सुंदर आणि चटपटीत भाजी तयार झालेली आहे. बटाटा आणि बटारची रस्सा भाजी, मल्टीग्रेन आट्याची भाकरी, आवळ्याचं क्रश लोणचं आणि सॅलड आपलं तयार आहे. त्याबरोबर लिंबूसुद्धा मी घेतलेलं आहे. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.